MSPचा प्रॉब्लेम जो आहे, MSP ही गेले वर्ष झाला आम्ही प्रयत्न करतोय. गेल्या 5-6 वर्षापासून MSP काय वाढलेली नाहीये. ती मागणी आपल्यालाही माहिती आहे. पुन्हा आम्ही मागणी केली 41 रुपयाच्या आसपास MSP वाढवावी. ती अंडर कन्सिडरेशन आहे. अपेक्षा अशी आहे की लवकरात लवकर केंद्र सरकार ती वाढवून देईल. दुसरी महत्त्वाची मागणी पुढे येते आता की बऱ्याच कारखान्यांच्याकडे आता बी हेवीचं मोलॅसिस शिल्लक आहे. कारखाने बंद झाले तर सिरपचं मोलॅसिस आपोआप थांबतंय, पण बी हेवी मोलॅसिसचा स्टॉक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं इथेनॉलचा जो कोटा आहे तो एक 60 कोटी लिटरनी वाढवून द्यावा शुगर बेससाठी. ही एक त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आपण केलेली आहे. आणि मला असं वाटतं ते जर केलं तरच हे बी हेवीचं मोलॅसिस जे आपल्याकडे शिल्लक आहे बऱ्याच कारखान्यांमध्ये. MSPचा प्रॉब्लेम जो आहे, MSP ही गेले वर्ष झाला आम्ही प्रयत्न करतोय. गेल्या 5-6 वर्षापासून MSP काय वाढलेली नाहीये. ती मागणी आपल्यालाही माहिती आहे. पुन्हा आम्ही मागणी केली 41 रुपयाच्या आसपास MSP वाढवावी. ती अंडर कन्सिडरेशन आहे. अपेक्षा अशी आहे की लवकरात लवकर केंद्र सरकार ती वाढवून देईल. दुसरी महत्त्वाची मागणी पुढे येते आता की बऱ्याच कारखान्यांच्याकडे आता बी हेवीचं मोलॅसिस शिल्लक आहे. कारखाने बंद झाले तर सिरपचं मोलॅसिस आपोआप थांबतंय, पण बी हेवी मोलॅसिसचा स्टॉक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं इथेनॉलचा जो कोटा आहे तो एक 60 कोटी लिटरनी वाढवून द्यावा शुगर बेससाठी. ही एक त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आपण केलेली आहे. आणि मला असं वाटतं ते जर केलं तरच हे बी हेवीचं मोलॅसिस जे आपल्याकडे शिल्लक आहे बऱ्याच कारखान्यांमध्ये